साताऱ्यातील धबधबे हाऊसफुल झालेले आहेत। धबधब्यांवर तरुणाईंनी तोबा गर्दी केली आहे। मात्र धबधब्यांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा आहे। पाहूयात। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट माथ्यावरील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील सर्वच धबधबे प्रवाहित झालेत। त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। त्यातच शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने गर्दीमध्ये वाढ झालेली आहे। ही दृश्य केळवली धबधब्यावरची आहेत। हा धबधबा सध्या पर्यटकांचं प्रमुख आकर्षण ठरतोय। हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेला हा धबधबा थंडगार वारा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे प्रत्येक पर्यटकाला मोहून टाकतोय। सुमारे 840 फूट उंचीवरून कोसळणारा भांबवली वजराई धबधबा हा भारतातील उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो। उंच कड्यावरून 3 टप्प्यात कोसळणाऱ्या या धबधब्याचं रौद्र आणि मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत। या ठिकाणी सुद्धा प्रचंड गर्दी झाली आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेला ठोसेघर धबधबा आपल्या भव्य रूपामुळे पर्यटकांचं कायम आकर्षण ठरलंय। पावसाळ्यामध्ये हा परिसर अधिकच नयनरम्य बनत असून धुक्यानं वेढलेले दृश्य प्रत्येकाला मंत्रमुग्ध करतायत। या ठिकाणी सुद्धा सातारकरांनी गर्दी केली। तर महाबळेश्वर जवळील लिंगमळा धबधबा सुमारे 500 फूट उंचीवरून कोसळतोय। धुक्याची चादर, थंडगार हवा आणि घनदाट जंगलामुळे हा परिसर देशभरातील पर्यटकांना आकर्षित करतोय। इथेही पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे। सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणि कोयना अभयारण्याच्या कुशीत वसलेला ओझरडे धबधबा हा ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरतोय। घनदाट जंगलातून वाहणारा हा धबधबा शांतता आणि निसर्गाचा अनोखा अनुभव देतोय। तर कास पठाराच्या जवळील एकेव गावाजवळ असलेला हा धबधबा हिरव्यागार डोंगर आणि त्यामधून फेसाळत येणारं पांढरं शुभ्र पाणी आतून मोठं नयनरम्य असं दृश्य आहे। अधूनमधून धुक्याची चादर, हे मनमोहक वातावरण अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडतंय। याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतायत।